ज्या भाजपच्या बळावर एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठा तख्तापालट केला, आता त्याच सत्तेचा पाया हादरण्याची चिन्हे दिसू लागलेली आहेत। सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर अंतिम सुनावणी पूर्ण होत असतानाच शिंदे गटाच्या गोटात मात्र सध्या प्रचंड अस्वस्थता पसरली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार कोर्टाच्या होणाऱ्या संभाव्य निकालाचा अंदाज खुद्द एकनाथ शिंदेंनाही आल्याचं दिसून येतंय। म्हणूनच शिंदेंनी तातडीने आपल्या सर्व आमदारांची गुप्त बैठक बोलावली। जर निकाल विरोधात गेला तर काय करायचं, कोणती रणनीती आखायची याची खलबत सध्या वर्षा बंगल्यावर सुरू झालेली आहे। जर शिंदेंकडून धनुष्यबाण गेलं तर महाशक्ती त्यांना वाचवेल की स्वतःमध्ये सामावून घेईल, नेमक्या याच गोष्टीचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी हुसेन नदाफ आणि तुम्ही पाहताय यस प्राईम न्यूज। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका। सुप्रीम कोर्टात ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी ज्या आक्रमकतेनं केंद्रीय निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयांची पिसं काढलेली आहेत, त्याने शिंदे गटाच्या पायाखालची वाळू सरकली आहे। कोर्टात युक्तिवाद कुठल्या दिशेने जातोय याचा अंदाज आल्यामुळेच एकनाथ शिंदेंनी आपल्या पक्षातील मुख्य आमदारांना एकत्र बोलावून एक विशेष गुप्त बैठक घेतली। या बैठकीत मुख्य अजेंडा एकच होता, जर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आपल्या बाजूने लागला नाही तर आपली पुढची पायरी काय असेल। या बैठकीत आमदारांच्या भीतीवर मात करण्यासाठी 3 संभाव्य पर्यायांवर चर्चा झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे। यातला पहिला पर्याय नवीन पक्ष आणि नवीन चिन्ह तयार ठेवणं। कोर्टाने धनुष्यबाण गोठवल्यास नवीन चिन्हासह निवडणुकांना सामोरे जाणं, पण निवडणुकीच्या तोंडावर नवीन चिन्ह तळागाळात पोहोचवणं हे सोपं काम नाहीये। यानंतरचा दुसरा पर्याय म्हणजे भाजपमध्ये विलीनीकरण। आमदारांची आमदारकी वाचवण्यासाठी संपूर्ण गट भाजपमध्ये विलीन करणं, पण ही शिंदेंची पूर्ण राजकीय शरणागती ठरेल। बाळासाहेबांच्या विचारांसाठी बंड केलं हा त्यांचा पायाच यामुळे कोलमडून पडणार आहे। यानंतरचा तिसरा पर्याय म्हणजे कमळ चिन्हावर निवडणूक लढणं। ऐनवेळी काहीच पर्याय उरला नाही तर सर्व आमदारांनी भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढावी। पण मित्रांनो, हाच शिंदेंच्या राजकीय अस्तित्वासाठी सर्वात मोठा ट्रॅप मानला जातोय। शिंदेंनी बंड करताना विधानसभेत ठणकावून सांगितलं होतं, माझ्या पाठीशी जगातील सर्वात मोठी महाशक्ती आहे। पण भाजपचा मूळ हेतू हा महाविकास आघाडीला रोखणे आणि उद्धव ठाकरेंना बॅकवुडवर ढकलणे हा होता, जो शिंदेंच्या माध्यमातून आता साध्य झालाय। आता जर कोर्टाच्या निर्णयामुळे शिंदेंकडची शिवसेना आणि चिन्ह गोठलं गेलं तर भाजपसाठी शिंदेंचं वजन कमी होईल। अशावेळी भाजप शिंदेंच्या आमदारांना कमळाच्या चिन्हावर लढवून थेट स्वतःच्या पक्षात खेचून घेईल। म्हणजे ज्या महाशक्तीच्या भरोशावर शिंदेंनी उडी मारली तीच महाशक्ती शिंदेंचं स्वतंत्र अस्तित्व मिटवून टाकू शकते। हा अंदाज आल्यामुळे शिंदेंच्या बैठकीत चिंतेचं वातावरण पाहायला मिळालं। कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची शक्यता दिसताच शिंदे गटातील आमदारांमध्ये प्रचंड असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे। कायदेशीर लढाई दीर्घकाळ चालणारी असली तरी तातडीने स्थगिती मिळाली नाही तर निवडणुका नवीन चिन्हावर लढवाव्या लागतील। स्वतःचं राजकीय भविष्य टांगणीला लागल्याचं दिसताच या बैठकीनंतर अनेक आमदार पुन्हा मातोश्रीच्या वाटेवर घर वापसी करण्याचा विचार करू शकतात। थोडक्यात सांगायचं तर कोर्टात काय घडणार याचा अंदाज आल्यामुळेच एकनाथ शिंदेंनी रणनीती आखण्यासाठी ही तातडीची बैठक बोलावलेली होती। पण प्रश्न हा आहे की जर पक्ष आणि चिन्ह हातातून गेलं तर शिंदे आपला स्वतंत्र गट टिकवून ठेवू शकतील का, की भाजपच्या प्रभावात त्यांचा गट विलीन होईल? तुम्हाला काय वाटतं, शिंदेंचा हा प्लॅन बी त्यांना वाचवू शकेल का? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि महाराष्ट्रातील राजकारणातील अशाच ताज्या घडामोडी आणि विश्लेषणासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा। धन्यवाद।